हॅलो हा. ताई, नमस्कार. नमस्कार. बिझी आहेत का? बोला. विदूर लागडे बोलतो जालन्याहून. हा म्हणलं जालन्याहून विदूर लागडे बोलतो. हा बोला ना. मी तुमची एक क्लिप ऐकली बघा आत्ता. हा तुम्ही हे बोलले होते ते अमोलचा माझ्या समोर व्यवहार झाला अमोल खुनेचा. हा हा धनंजय मुंडेंनी माझ्या समोर ते डिलिंग केली ती अमोलला ते हा हा हातपाताचा हा कटाचा. हा बरोबर आहे का? हा. मी ऐकलं असं. माझ्या समोर डिलिंग नाही केली, पण जे गरुड होता ना ते माझ्या घरी आला होता. त्या दिवशी पण मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. आणि माझ्या घरी येऊन आणि त्यांनी इथे पुण्याला फोन लावला होता. अमोल हा खुने. आणि अमोल पुण्याला फोन लावला होता. आणि त्यांनी असा मतलब सांगत होता, धनंजय मुंडे कधी पैसे देणार. हा. आणि हे सगळं सुरू आहे. लोकांना जे मोठे होत चालले त्या लोकांची बदनामी करणं. क्योंकि हे लोकांना पाहिजे ना की छोटे व्यक्ती मोठे व्हायला नाही पाहिजे. हे लोकांचं हे एकच टार्गेट आहे. ताई, तुम्ही असं बोलल्या की माझ्या समोर झालं धनंजय मुंडे आणि माझ्या समोर असं झालं, असं त्या व्हिडिओ मध्ये मी बघितलं स्वतः असं. हा माझ्या समोर ना. आता ही घटना कधीची आहे तरी? हे ज्या वेळेस त्यांना अटक झाली ना त्याचे 4-5 दिवस अगोदरची. ते गरुड जे आहे ते माझ्याकडे येऊन गेला ना 4 वेळेस. हा, ते मीडियात बघितलं गरुड तुमच्याकडे येऊन गेलेलं मी मीडियात बघितलं. हा त्याच्यात ते अमोलचा तुम्ही उल्लेख केला ना अमोलचा. अमोल खुने माझ्याकडे नाही आला. ते जे गरुड आहे ना, गरुड माझ्या घरी आला होता. आणि मला ऐकून दिलं त्यांनी. फोन लावला पुण्याला आणि मला सांगत होता माझ्याकडून पण पैशाची मागणी करत होता तो. माझ्याकडे पुरावे आहे खूप. गरुड. हा. तो मला तुम्ही द्या. आणि धनंजय मुंडेचे मेसेज पण आहे त्यांच्या मेसेज मोबाईल वरती. सॉरी मी पाठवू शकला नाही, देणारे 2-3 दिवसामध्ये तुझ्या गाडी घोडा सगळं. मी ते काल विशाल पिंपळेकडून नंबर घेतला तुमचा. विशाल नाही का, विशाल पिंपळे, त्यांच्याकडून नंबर घेतला. नाही, पण त्या व्हिडिओ मध्ये असं आहे की माझ्या समोर झालं सर हे. धनंजय मुंडे आणि माझ्या समोर असं व्यवहाराचा विषय झाले असं त्याच्या व्हिडिओ मध्ये. त्याच्यात कन्फ्युजन होतं ना ताई. त्या व्हिडिओवरून ते कन्फ्युजन होतंय. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? म्हणलं त्या व्हिडिओ मध्ये असं आहे की माझ्या समोर आणि धनंजय मुंडे समोर हे व्यवहार झालेत असं व्हिडिओ मध्ये आहेत. नाही तसं नाहीये. हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा ताई ऐकून घ्या व्हिडिओ. तो तसं आहे. माझं 1 मिनिट ऐका. तुम्ही धनंजय मुंडेला विरोध करा, मला काही नाही. तुम्ही जरांगे यांचं समर्थन करा, मला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. पण अमोल खुने हा इनोसंट आहे. इनोसंट आहे म्हणजे निष्पाप आहे. हा पोलीस तपासात निष्पन्न झालेला आहे. चार्जशीट वाटल्यास तुम्हाला पीडीएफ करून टाकतो मी व्हॉट्सअपवर. अमोल खुने. ऐका त्याच्यासाठी मी आणि तो चांगला काम पण करत होता है ना. मी तुम्हाला फोनवरती बोलते. पण वो चांगला काम पण करत होता. काय चांगलं काम करत होता ते जातीपातीचा जे भेद निर्माण झालेला आहे है ना, ते काय करत होता ते दूर करत होता. तो मला पण चांगला वाटला की तो चांगला काम करत आहे. मी बोलणार पण नाही होती, पण जे माझ्या लसीकरण सुरू आहे आता त्याच्यासाठी हे सगळा मुद्दा मी काढला. नाही, हे सर्व त्याच्यामध्ये ऐका ना. त्याच्यामध्ये त्याच्या काय लेणं नाही आहे ना. ते धनंजय मुंडेंनीही त्या लोकांना पैशाची ऑफर दिलेली आहे, मला माहिती आहे. पण हे चुकीचं आहे ना सगळ्या लोकांच्या. माझ्यासोबत तेच ऐका माझे आवडते. आणि हे तो मला माहिती आहे. जे खरं आहे मी ते खरंच बोलणार आहे, जे खोटं आहे ते खोटंच बोलणार आहे. ऐका ना, आपल्यापेक्षा तुम्ही असो किंवा मी असो किंवा धनंजय मुंडे असो किंवा दादा गरुड असो किंवा अमोल खुने असो, पण पोलीस तपास 3 महिने अमोल आतमध्ये होता आणि त्या चार्जशीट मध्ये असा कुठेही उल्लेख आलेला नाही त्यांचा घातपाताचा कट वगैरे वगैरे असं कुठलंही तिथं संबंध आलेला नाही. घातपाताचा कट रचला नाही हे मी नाही सांगितलं की घातपाताचा कट रचला. फक्त मी इथनं ऐकलेलं आहे
ते ह्यांनी पैसे दिलेले आहे हे लोकांना, गाडी आणि फ्लॅट सगळे देणार होते. हे तुमचं दादा गरुडचं संभाषण ऐका ना, तुमचं आणि दादा गरुड यांचं संभाषण झालंय बरोबर का? पाणी हा अमोल तर तुमचं नाही झालं ना? नाही नाही नाही. हा मग तेच ना, अमोल कसं आहे, अमोल पूर्ण इनोसंट आहे आणि पूर्ण पोलीस तपासात समोर आलेलं आहे पूर्ण. आणि मी बोलणार नाही होता जाती भेद आहे ते माध्यमातून मिटवत होता. धनंजय मुंडे माझे घाण घाण त्याच्यामध्ये माझ्या काय घेणं नाहीये. आणि माझ्या नावावरती मी पण तेच व्हिडिओ त्यांची बायकोच्या नावावर टाकणार आहे आता. नाही ते तुमचं पर्सनल ठीक आहे ना, पर्सनल काय, पण ते अमोल बद्दल मला थोडं दुःख वाटलं, खंत वाटली. कारण अमोल बद्दल आता एक आत्मीयता आणि एक आपुलकी मराठा समाजाला आणि मराठेतर समाजाला वाटू लागलेली आहे अमोल बद्दल. कारण त्याच्यावर अन्याय झालेला आहे हे मान्य करा म्हणून तुम्ही, बाकी काही नाही, माझं काही बाकी म्हणणं नाही. तुमचं व्यक्ती ऐका तसे आपल्याला पण एक गोष्टी पण मानावं लागेल भाऊ. ते काय माहितीये तुम्हाला? हा बोला ना. की मनोज जरांगेची गरज आहे महाराष्ट्राला. कशाला? क्योंकि हे जे राजकारणी लोक बसलेले आहेत एकही लोकांना न्याय देत नाही. पण कमी ते कमी तो व्यक्ती लोकांच्या पाठीमागे उभे तर राहतात ना. आज ज्ञानेश्वरी ताई मुंडे त्यांचे छोटे छोटे लहान लहान मुलगा मुलगी आहे, कोणी न्याय देणार? कोण न्याय दिला त्यांना? मला ऐका ना, माझ्याबद्दल पण जरांगे भाऊनी सांगितला होता, धनिया मुंडे तू घेऊन जा ताईला, आपली बायकोला घरामध्ये ठेव. अरे आज कोणी सांगितलं असं? मला सांगा ना तुम्ही. नाही ठीक आहे, नाही मान्य करतो ना मी. एखाद दोन घटना एखाद दोन विषय केले असतील, पण समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम सुद्धा मनोज जरांगे करत आहे. माझं व्यक्तिशः मत सांगतो. तुम्ही आता त्यांनी जे मंगळवेढा सांगितलं भंगार जात, मग सांगायचं ना भंगार जात कोणती आहे? महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. ते चुकीचं आहे, ते पण मी मान्य करते. 18 पगड जाती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच राज्य. 18 पगड जाती धर्माचं मावळे घेऊन मूठ तयार केली स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराष्ट्राची भंगार जात कोणती आहे? मग मला सांगा तुम्ही, संत ज्ञानेश्वराची जात भंगार आहे का? संत तुकारामाची जात भंगार आहे का? संत भगवान बाबाची जात भंगार आहे का? संत बाळू मामाची जात भंगार आहे का? संत तुकाराम महाराजांची जात भंगार आहे का? म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ना, हे जातीय तणाव निर्माण करते ते मनोज जरांगे यांच्या वक्तव्यामुळं. आणि ते चिखल्याचं एक प्रकरण आता पण ऐकतच आहे. इतकी जोर जबरदस्ती सुरू आहे. चलो जरांगे भाऊचे होते त्याच्यासाठी त्यांना जेलमध्ये कोंडलाय ना, पण आता मला पण ते पंकजा मुंडेवरती मी गाणं काढला ऐकायला, तो मी माझ्या पण असे खोटी बदनामी खोटे व्हिडिओ माझ्या नावावरती फेकणं आणि काय मला किती 5-6 दिवस कंटिन्यू रात्री 12 वाजता 2 वाजता असे त्यांचे लोक कॉल करून माझा जीव मारण्याची ऐकतच आहे. आणि पोलीसमध्ये कंप्लेंट दिली आहे तरी पण कोणी ऍक्शन घेत नाही. तो याच्यासाठी आपल्याला माझ्यासारखे जरांगे भाऊ सारखे लोकांची गरज आहे. त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ काढला. नाही पण ते अमोल ते इनोसंट आहे ना. आता अनमोल 3 महिने विनाकारण गेले ना, त्याच्यामध्ये विनाकारण गेले. गरीब मुलगा आहे तो अमोल. ते झालं, ते गणेश खुने झाले. अहो गणेश खुनेचे जे वडील आहेत ते दोघंही कोपर्डीचे आरोपीवर हल्ला करणार आहेत, गणेश खुने आणि अमोल खुने. गणेश खुनेचे वडील 22 वर्षापासून दोन्ही पायाने मांड्यापासून खाली अपंग आहेत ते. आणि पत्राचे शेड त्यांचे घराचे. आणि मनोज जरांगे यांनी त्याला त्या चौघांना आरोपीवर हल्ला करायला सांगितला शिवबा संघटनेच्या माध्यमातून. आणि मनोज जरांगे यांनी ती मीडियावर लाईव्ह आणि जबाबदारी स्वीकारलेली हल्ल्याची रेकॉर्डेड आहे पूर्ण. ते तुम्हाला वाटलं लिंक टाकतो मी ती एबीपी माझाची त्या काळची ते 2000 हल्ल्याची कोपर्डीच्या आरोपीवर जो हल्ला करायला लावला ना अमोल खुने, तुम्ही स्टेटमेंट बघितले का आतापर्यंतचे मीडियाचे? आता 5-6 दिवस महिनाभरातले ते कोपर्डीच्या आरोपीवर, आणि त्यांनी स्वीकारली ती जबाबदारी मनोज जरांगे यांनी. मीडियावर रेकॉर्ड आहे सर. ते त्यांची शिवबा नावाची संघटना होती. आज त्या 4 आरोपीला मनोज जरांगे यांनी वाऱ्यावर सोडलं. आणि शिवबा नावाचा त्यांनी 2.5 वर्षात शब्दही उच्चारलेला नाही. खूप लोकांना जे बाळराजे भाऊ आवारे आहे त्यांना मी राखी बांधते. भाऊ आहे माझे बाळराजे आवारे, माहित असेल तुम्हाला? मित्रच आहे माझे, ते मित्रच आहेत. हा, तो त्यांच्या पण सोबत केलेला आहे ना धोका. माहित आहे मला सगळी गोष्ट. ते पण होते ना शिवा संघटनामध्ये. बाळराजे आवारे मनोज जरांगे आणि बाळराजे आवारे सोबतच आहे सध्या आता.
2-3 अच्छा, आता सोबत आहे का? आता सोबत आहेत ते, तुम्हाला टाकतो ते पण मी सोबत आहेत. पता नाही, मला तो असं सांगत होता त्यांनी की आमची होती शिवा संघटना होते आणि त्यानंतर अगोदर विरोधात होते. बाळराजे आवार त्यांनी यांनी आम्हाला सोडला. हा हा नाही, अगोदर ते सोडलं ते भरपूर आहे. दत्ता पाटील बैरेत, राजू पाटील दराडे, बाबूराव वाळेकर, अमोल खुने, गणेश खुने, अशी भरपूर माझ्याकडे ती यादी केली मोठी शिवबा संघटनेची. त्यांनी मग त्या शिवबा संघटनेचं आतापर्यंत नाव सुद्धा उच्चारलेलं नाही 2.5 वर्षामध्ये. असं आहे ते. आणि बाळराजे आवार यांनी आम्हाला प्रेसच घालवली ना मनोज जरांगे यांच्या विरोधात जुलै 2024 मध्ये. आणि आता ते सोबत आहे त्यांच्या. अरे बापरे, काय राजकारण नाही असं अवघड कुछ का नाही रे गया. तेच ना. नाही, माझं मत असं आहे की अमोल आहे ना, अमोल इनोसंट मुलगा आहे. तेवढंच एक तुम्हाला तेवढं एक मेसेज द्यायचा होता, बाकी काही नाही. चालेल. हो चालेल, ठेवतो ताई.